लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की नंदिनी आता हॉस्पिटलमध्ये असते. तिथेच खरं तर एक छोटा मुलगा आलेला असतो आणि तो औषधाची बॉटल हातात घेतो. आता नंदिनी त्याला पाहतच असते. तितक्यात खरं तो मुलगा औषधाची बॉटल घेतो, त्याची झाकण खोलतो आणि तो पिणारच असतो. तितक्यात नंदिनीचं त्याच्याकडे लक्ष जातं. आता नंदिनी त्याला पाहत असते. आता नंदिनी उतरून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण नंदिनीला सुद्धा अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे तिला उठणं जरा कठीण होत असतं, पण कशीबशी उठून ती त्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करते. आता त्याच्या जवळ जाऊन ती बॉटल झटकून खाली पाडते. मात्र ते औषध सांडल्यामुळे तिचा पाय घसरतो आणि ती स्वतःला सावरू शकली नाही. स्वतःचा पाय घसरतो आणि जोरात ती खाली आपटते. आता एवढा मोठा आवाज झाल्यानंतर सगळेच तिथे जमा झालेले असतात. आता सगळ्यांसोबतच जीवासुद्धा इथे आलेला असतो. आता नंदिनीला पाहून जीवाला तर धक्का बसलेला असतो. नेमकं आता पुढे काय होणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईल.